एक्साइटेड? ओके. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आज आपण या ठिकाणी जे बसलेलो आहोत तर बक्षीस समारंभ मागच्या महिन्यामध्ये 6 एप्रिल 2025 रोजी भारतीय संविधानावर आधारित एक स्पर्धा परीक्षेचं आयोजन केलं होतं. आणि ही जी स्पर्धा परीक्षा आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती बुलढाणा यांनी आयोजित केली होती. ही स्पर्धा परीक्षा 2 भागामध्ये आयोजित केली होती, म्हणजे पहिला राऊंड आणि दुसरा राऊंड. तर या स्पर्धेत आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून भरपूर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता, राईट. तर या ठिकाणी आपण जे एकत्रित जमलो आहोत तर या स्पर्धेचं बक्षीस वितरण करण्यासाठी एकत्रित जमलो आहोत. तर सर्वप्रथम या स्पर्धेमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता एकदा टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूयात. आणि या स्पर्धेत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं त्यांचंसुद्धा अभिनंदन. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला त्या विद्यार्थ्यांचंसुद्धा मी हार्दिक अभिनंदन करतो. आणि आता आपण या बक्षीस वितरण कार्यक्रमाकडे वळूयात. तर या स्पर्धेमध्ये आपल्या क्लासमधून भरपूर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. सर्वात आधी ज्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता त्या प्रत्येक विद्यार्थ्याला इथे मी 1 बाय 1 इन्व्हाइट करतो. आणि मी विनंती करतो पूजा मॅम यांनासुद्धा की त्यांनी या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करावा आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा द्याव्यात. तर सर्वप्रथम सक्षम संजय कस्तुरे, कम. अभिनंदन सक्षम. टाळ्यांच्या गजरात आपण त्याचं स्वागत करू, त्याचं अभिनंदन करूया. व्हेरी गुड. त्यानंतर अनिकेत गणेश हिवाळे, इकडे थोडं समोर. अभिनंदन अनिकेत. त्यानंतर सक्षम संजय सरदार. त्यानंतर स्वराज कविराज गवई, येणार का? ठीक आहे. त्यानंतर स्नेहल साहेबराव मोरे, अभिनंदन बेटा तुझं, कम. व्हेरी गुड. सर्वांचं हार्दिक अभिनंदन. आणि आता विशेष म्हणजे या परीक्षेत ज्यांनी क्रमांक पटकावलेत त्या स्पेशल विद्यार्थ्यांचं आता आपण स्वागत करणार आहोत. आणि त्यांना प्रमाणपत्र, संविधानप्रत आणि काही विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र यासोबत एक स्मृतिचिन्हसुद्धा आपण देणार आहोत. जे 3rd प्राइज मिळवलेलं आहे ते आहेत तनिष संजय सरदार यांनी 3य क्रमांक मिळवला. याला प्रमाणपत्र सोबतच संविधानाची प्रत मिळत आहेत. तर मी विनंती करतो आदरणीय प्रीतम हेलोडे यांना त्यांनी समोर यावं आणि याला बक्षीस द्यावं. अभिनंदन तनिष. टाळ्यांच्या जोरदार गजरात आपण त्याचं स्वागत करू, त्याचं अभिनंदन करू. धन्यवाद. यानंतर कुणाल विष्णू कांडरजे यानंसुद्धा 3रा क्रमांक मिळवलेला आहे. त्यालासुद्धा प्रमाणपत्र आणि भारतीय संविधानाची प्रत आपण देत आहोत. अभिनंदन कुणाल. आणि जो दुसरं प्राइज या परीक्षेमध्ये ज्यांनी मिळवलं ती एक अतिशय होतकरू, मेहनती आणि प्रामाणिक विद्यार्थिनी. आणि या परीक्षेमध्ये तिनं 2nd प्राइज मिळवला, अर्पिता अरुण भालेराव. तिला पण मी या ठिकाणी इन्व्हाइट करतो. तिला स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन मी विनंती करतो प्रीतमजी हेलोडे यांना त्यांनी यावं आणि तिचा सन्मान करावा, तिचं अभिनंदन करावं. आणि सगळ्यांना विनंती त्या टाळ्यांच्या गजरात तिचं स्वागत करावं. अभिनंदन अर्पिता. गुड मॉर्निंग एव्हरीवन. माय नेम इज अर्पिता अरुण भालेराव. आणि मी या परीक्षेमध्ये संविधानावरती आधारित असलेल्या परीक्षेमध्ये जेव्हा भाग घेतला तेव्हा माझं एकच माझं असं मोटिवेशन किंवा मला एकच अशी गोष्ट आठवत होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती कष्ट करून आणि किती आपल्यासाठी किती मेहनत करून हे संविधान लिहिलं. पण आपण कुठं ना कुठं एक सामान्य जीवन जगताना हे विसरूनच जातो किंवा आपण कधी संविधान वाचतच नाही. आपल्याला माहितीच नाही की संविधानामध्ये काय काय आहे, त्यामध्ये कोणते कोणते रूल्स आहे आणि त्याचबरोबर कोणते म्हणजे सगळंच आपल्याला काही माहितीच नाही आहे संविधानाविषयी. आणि जेव्हा मी हे संविधानाच्या परीक्षेबद्दल ऐकलं तेव्हा मला म्हणजे असं फार असं उत्सुकता वाटली की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलांवरती थोडं काय ना असं त्यांच्यासारखं तर कोणी बोलू नाही शकत, पण मला असं वाटलं की आपण थोडं तरी त्यांच्या पावलावरती चालण्याचा प्रयत्न करू. आणि म्हणूनच मला जेव्हा मी ही परीक्षा दिली
थोडंसं मला कुठं ना कुठं असं वाटलं की मला यश प्राप्त होईल, पण सगळीकडे म्हणजे नेहमीच आपल्याला काही यश प्राप्त होत नसतं. थोडं कधी ना कधी थोडं आपण मागे जेव्हा जातो तेव्हासुद्धा आपल्याला छान मोटिवेशन मिळत असतं आणि म्हणूनच मी या परीक्षेमध्ये यश प्राप्त केलं. याबद्दल मला खूप आनंद वाटतो आणि माझ्या पुढेसुद्धा त्यांच्या पावलांवरती चालण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. थँक्यू. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या परीक्षेमध्ये ज्यानं प्रथम क्रमांक मिळवला हा सुद्धा एक गरीब विद्यार्थी, परंतु प्रामाणिक, होतकरू आणि हुशार विद्यार्थी. याच परीक्षेत नाही तर याआधीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक उत्सव जयंती समितीतर्फे एक निबंध स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेतसुद्धा त्याला बक्षीस मिळालं होतं आणि तेच मोटिवेशन घेऊन त्यानं परत या स्पर्धेतसुद्धा सहभाग नोंदवला आणि या स्पर्धेतसुद्धा त्याला प्रथम प्राईज मिळालं. तर अभिनंदन. आणि तो विनर आहे गौरव तुकाराम शिरसाट. यालासुद्धा आपण स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि कॅश अवॉर्ड देऊन त्याचं अभिनंदन करत आहोत. तर मी विनंती करतो पूजा मॅमला की त्यांनी त्याला हे सर्टिफिकेट आणि स्मृतिचिन्ह अर्पण करावं. अभिनंदन. माझं नाव गौरव तुकाराम शिरसाट आणि मी IIT मध्ये सेकंड इयरला शिकत आहे आणि माझं हे भारतीय संविधान आधारित स्पर्धेचं नियोजन करता मी पार्ट टाईम जॉब करतो जिमखान्यामध्ये. त्याबरोबरच मी याचा शेड्यूल असा बनवला होता की मला मला IITतून 3 वाजता सुट्टी मिळते आणि मी 3:30 वाजेपासून तर मी 6 वाजेपर्यंत या स्पर्धेचा अभ्यास करत होतो आणि 6:30पर्यंत मला खाली ड्युटीवर जायला पडत होतं. म्हणून मी माझा 6 वाजेपासून अभ्यास कंप्लीट करून मला थोडाफार 11 वाजेला सुट्टी झाली की जिमखान्यातून 11:30पर्यंत मी पुन्हा रिव्हिजन करत होतो आणि त्या परीक्षेचं यश मला मिळालं आहे. त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो. परत एकदा अभिनंदन. आणि अशाच पद्धतीनं आपण प्रत्येकाने अशा वेगवेगळ्या स्पर्धेत सहभागी व्हावं, कारण प्रत्येक परीक्षा हे आपल्याला काहीतरी मोटिवेशन देत असते आणि जगातली सगळ्यात मोठी जी गोष्ट असेल ते म्हणजे मोटिवेशन, राईट. हा जो थॉट इथे मी या बोर्डवरती लिहिलेला आहे, विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू थिंग्स डिफरंटली. जर आपल्याला सुद्धा आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर इतरांपेक्षा थोडं आपल्याला वेगळं काम करावं लागते आणि जेव्हा आपण प्रत्येक वेळेस वेगळं काम करतो तेव्हा मग आपल्याला यश मिळते. तर या परीक्षेत ज्यांनी सहभाग घेतला, ज्यांना प्रमाणपत्र मिळालेत, ज्यांना प्राईज मिळालं, या प्रत्येकाचं पुन्हा एकदा मी हार्दिक अभिनंदन करतो आणि अशाच पद्धतीनं ते सुद्धा आपल्या आयुष्यात यशस्वी व्हावे अशी मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आजचा हा बक्षीस वितरण कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.